दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। सिंह रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची स्वागत मिरवणूक सुरू झाली आहे। सिंह रथाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। जटोली शिवमंदिरात दगडूशेठ बाप्पा विराजमान होणार आहे। दगडूशेठ गणपतीची दृश्य आहेत। जटोली मंदिराची खास सजावट करण्यात आली आहे। प्रतिकृती इथे उभारण्यात आली आणि तेच यावर्षीचं खास आकर्षण आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी योगेश बोरसेंकडून। योगेश, सर्व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा हा गणेश उत्सव संपूर्ण देशवासियांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो आणि त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची जी मिरवणूक आहे त्याला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी दगडूशेठ गणपतीची आरती पार पडली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी ही मूर्ती आता मंदिराच्या बाहेर आणत जो रथ तयार करण्यात आलेला आहे, अर्थात सिंह रथ, 2 सिंह आणि विविध रंगी फुलांनी हा रथ सजवण्यात आलेला आहे। या रथामध्ये आता बाप्पाची मूर्ती ही विराजमान झालेली आहे आणि मिरवणुकीला सुरुवात करण्यात आलेली आहे। पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक असणार आहे आणि ढोल ताशांच्या गजरात बँड पथक या ठिकाणी या मिरवणुकीत आपल्याला पाहायला मिळते आणि हीच मिरवणूक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गणेश भक्त या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। मोठा उत्साह, एक जोश जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि थोड्याच वेळात या मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर ही मूर्ती जी आहे मतलब जटोली शिवमंदिराची प्रतिकृती या देखाव्यात त्यांचं विराजमान केले जाणार आहे आणि कर्नाटकचे दत्त संप्रदायाचे हस्ते, महाराजांच्या हस्ते त्याची ठीक आहे योगेश, धन्यवाद या माहितीबद्दल।